नमस्कार भावांनो बहिणींनो. आज तुमच्या ताईनं जेवण केलं नंतर व्हिडिओ काढायला घेतलाय. भैयाला म्हणलं आता भैयासोबतच जेवते. तर लगेच जेवायला बसले आणि तुमचे दाजी आले. तर ते काय चहा पाणी काहीच पित नाहीत, नको म्हणे. भैयाला लागलं होतं तर 2-3 दिवसापासून, म्हणजे 2 दिवस झाले भैयाची शाळा बुडाली. म्हणजे भैयाला चालताच नाही आलं त्या पायानं, इथलं त्याला लागेलेलं आहे मोठं. तर मग ते लयच त्याला शाळा म्हणलं रा. मग दाजी म्हणे भैयाला शाळेत नाही जायचं का? म्हणलं राहू द्या, म्हणलं त्याला चालता येईना म्हणलं त्या पायानं. तर मग भैया काही शाळेत गेलाच नाही 2 दिवसापासून. आता स्वयंपाक झालाय, भाजी बनवली, पोळ्या भात, आणि जेवायला बसलं तर भैया म्हणे मम्मी मला जेवू वाटाना, म्हणजे गरम व्हायला लागलाय तो हलका हलका, तसं व्हायला लागलंय त्याला, म्हणजे जेवू वाटाना म्हणे मम्मी. ते लागलंय ना त्याच्यामुळे त्याला तापण यायला लागली. गोळ्या औषधी घ्यायचा लय कंटाळा येतोय आम्हाला. नाही चालतंय, नको मम्मी नको मम्मी असा करतोय. असंही भैयाचं काम, नको मम्मी नको मम्मी. समोरच्या घरात हिडो काढला असता, पण मग लय अंधार येतोय. काल काढला होता मी, जिथं बसले तिथंच काढला होता. आता पहिले भांडे घासले आणि म्हणलं हिडो काढून घ्यावा आता. आणि मस्त मग आज आईला बोलले नाही फोनवर. आता आईला फोन लावावं लागेल. आज काय आईचा फोन नाही आला. आता काही भांडे घासले तर काही लावायचे राहिलेत, ते आता सुकतेत. आता उन्हाळ्याचे तवाच भांडे सुकून जातात लवकर, टाईम नाही लागत उन्हाळ्याचा, तवाच भांडे सुकतात. लय ऊन आहे. दळायला जायचं आता. सकाळी जात असते मी 10-1 वाजता दळायला जात असते. भाजीपाला आणलाय तर सोलडा पण नाही, आता तो भरून ठेवावा लागेल. एक टोपलीच करेल टमाटे ठेवायला, टमाटे. आणि काल काटाळ वांगे भेटले, काल काकडी आणली, ही भेंडी, शिराचा दोडका, ते पारसा दोडका ते आमच्या इकडं चोपडे दोडके ते. आणि इकडं वांगेच किती दिवसाचे नव्हते, वांगे भेटत नाहीत इकडं. आणि भैयाला आवडती फुलगोबी, तर मग ती भाजी बनवली होती फुलगोबी. हे वांगे. पोळ्या केल्यात आता 5-6. जेवण झालेत आमचे. तुमच्या दाजीचंच जेवण राहिले, यायचंच जेवण राहिले, आता कोणाचंच नाही राहिलं. हे आता जेवण करून आता तुम्हाला दिसते काही भाजी पा. अंड्याची भाजी, भैयाला तरीची भाजी आवडते. आणि भात, असं जेवण आवडतंय भैयाला. इथं खाली सांगितलं काही झाकून ठेवते. आता जा मूड असला मग लेकरं मन असलं तर जेवतंय. आता पालकाची भाजी तर ती सुकून जाईन, आता निसून ठेवली. आता दाजीला लय आवडते बेसन भाजी, पालक बेसन भाजी त्याला लय आवडती. लय का लय. पण अंड्याची भाजी बनवली भैयाला आवडती, तर मग लिंबू आणलं तर ते खातात. मग तसं काय नाही. भाज्या तरी काय करायचा, भाज्याशीच घराने राहतात. काय भाज्या करावं काय भाज्या करावं. रात्री मस्त फुलगोबी बनवली, भैयाच्या लय आवडीची भाजी फुलगोबी. हाय ना भैया? भैयाचं चाललंय फोन पाहणं. दाजीला म्हणायला लागली मी उन्हाळ्यात आम्हाला गावाकडे जाऊ द्या, सारखं घरात राहावं लागतं इकडं, तर जाऊ द्या म्हणलं उन्हाळ्याचं. ते म्हणते तुम्ही गेल्यावर मला करमत नाही. आणि भैया नाही म्हणतोय, भैयाला करमत नाही, नकोच म्हणतोय. घरात राहून पण कटाळा आल्यावानी होतोय. म्हणलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, चाल भैया. नको म्हणे मम्मी मला नाही यायचं. त्यो नाही आल्यावर काय जावं वाटते. शाळा चालून दुखापत होऊन बसली पायाला, असं होतंय मग. आणि इकडं लेकरायला घरी नाही तर राहू देत, अभ्यास बुडतोय म्हणते. असं तसं आपल्या गावाकडच्या सारखं नाही, लय कडक शिक्षण आहे इकडं. तर मग नाही तर डायरेक्ट घरी फोन करतात ते, हर्ष आला नाही म्हणून. त्याच्यामुळं असं राहते. मग पण मी दाजीला सांगितलंय त्याच्या सरला फोन करा म्हणलं, सांगा लागेले म्हणून भैयाला. ते काय कामच करतात.
मशीनमध्ये पेटीकोट टाकले, त्या बाईचा फोन आला म्हणे दीदी घ्यायला यायला. म्हणलं तुम्ही येता येता घेऊन या, रस्त्यातच ताई. तर आणीन म्हणे 2 वाजता जावा. आणतील तेव्हा खरं नाही जावं लागन. मला कोणचंच काम करत नाहीत लगे आपण सांगितल्यावर, कधीच नाही. आणि भैयाला जर पाठवतो, भैया लाजतोय आपला, त्याला लाज वाटते. असं आहे ना, त्याला लाज वाटते कुठं जाय. ह्या घरात किती भारी हेड येतोय आपल्या स्वयंपाकाच्या, लय भारी झाली. आणि तो कागद काय भेटलाच नाही, ते मी हाक ते तिथंच अलीकडे ओढून चुला स्वयंपाक नाही केला, ते काळा काळा झालाय म्हणून मला रेसिपी टाकू वाटायला. मग कमेंट येतात, मग नुसतंच रेसिपी टाकताना दिवाल पाना, ती जसं इकडं दिवाल म्हणते, ती भीतपा कशी काळी झाली. मग ते पेपर लावला होता, पहिलीच तशी होती ती. पेपर लावला ते माझ्याकडून तेलकट झालाय, तर मला मजाच आहे ना रेसिपी टाकायला. आता भैयाचा पाय नीट झाल्यावर मग भैयाला सांगून पेपर आण भैया, आणून देतोय भैया. पण भैया लिथून इथल्याच चालता आहे ना, त्याच्यामुळं मग असं झालं ना. आणि भैया बिमार असला तर मला करमत नाही मग, असं होतंय. त्याला बरं असलं तेव्हा आपल्याला मग करमतंय. आता मस्त म्हणलं आपण सगळे कामं झालेत, आता काय नाही. आता थोडीशी टीव्ही गिवी पाहते आणि एकदा अंग टाकलेत मग लय आळस येतोय. सकाळचा आता तरी पण 12:30 झालेच असते. आता भांडे घासलेत तुमच्या ताईनं, हे जेवण झालेले भांडे घासले. आता सगळे कामं झाले, काय कामं नाही राहिले, आता सगळे झाले. लहान लेकरं नाही कोणी घरात, तर भैया काय पसारा करत नाही. मग जी मी जिथल्या तिथं भांडे ठेवायला असले, लावेला असले, तिथल्या तिथंच असते. घरी गावाकडे गेल्यावर दिवाळीच्या टायमाला तर लय आईलन मला काम राहते, लय लेकरं धिंगाणा करते, भांडे जमा होतच राहतेत. माझ्या भावाचे 4 आणि हे 2 जण एका जागी जमा झाल्यावर मग सांगूच नका यायचा धिंगाणा. पानपुरीच बनवून, हेच बनवून, भेळच बनवान चालतंय. मग नूडल्सच बनवायचं, हेच बनवायचं, मॅगीच बनवायची, गुलाबजामुनच बनवाईन, हेच बनवाईन, ते तर मग लय दिवसभर भांड्याचा सुरूच राहावं लागते घासायला. पण आपल्या गावाकडे लय लवकर टाईमपास होतोय, लगे दणदण वाटते, बोलायला चालायला राहते सगळेजण. आपल्या गावाकडच्या सारखी मजा कुठंच नाही, एकदम मस्त आहे आपल्या गावाकडे. गावाचं वातावरण मस्त, निसर्ग वातावरण असतंय, शेतातलं लय मजा येते. आणि बाबाच्या शेतात तर कायम हिरवं असतंय, 12 महिने. उन्हाळ्यात हिरवं राहते पाण्यामुळं, लय पाणी आहे त्याच्यामुळं लय करमते. सगळे लेकरं बाळा जाऊन आम्ही पार्ट्या बनवत असतो, असं मग लय मजा येते. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.